एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी झाली विषाची आपरी, तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. तू कामने फार नाही लागत व्यवहार, तू कामने फार नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवधेर. संपाट ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, तेने झाली अवघे काम निवारला भवभ्रम. सेवेकरता निवडलेला अभंग आवाज प्रेम करा. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्ही काय साधन केलं ते साधनही सांगतात आणि त्या साधनातून आम्हाला काय साध्य प्राप्त झालं हेही सांगतात. दोन वाक्यात साधन आणि साध्य याचा विचार करणारा गोड अभंग आहे. विठ्ठला एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, तिने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. परम पावन परमात्म्याच्या दरबारात परम पावन क्षेत्र भाग्यनगर या पावन नगरामध्ये उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुरुजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये आपल्या प्रभागामध्ये गेल्या 11 वर्षापासून सद्गुरुनाथांच्या कृपेने संपन्न होत असणारा भक्ती उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न होतो आहे. आणि या भक्ती उत्सवातील या वर्षाच्या 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा
माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय उत्सव समिती यांच्या माध्यमातून सद्गुरुनाथांची आज्ञा तद्वत परम आदरणीय आमचे परमार्थी स्नेही गुरुबंधू दत्ता महाराज यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तरी ज्ञानोबारे तुकोबारे जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन पूर्णत्वाकडे नेणार आहे। ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना देवाचा दरबार आहे, तुमच्यासारखे देवरूप श्रोते यांची पावन उपस्थिती आहे। अत्यंत सुंदर गुणीजन मंडळी आहेत, सर्वांचा मला नावानिशी परिचय नाहीये, पण या सर्वांविषयी सद्भाव त्यात आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण दत्ता महाराज असतील, त्याचप्रमाणे मृदंगाचे साथ करण्याकरता वारकरी संप्रदायातील अत्यंत एक गोड मृदंगाचार्य की अत्यंत नाशिक भागात त्यांचा जन्मभूमी आहे, पण उभा महाराष्ट्र उभा वारकरी संप्रदाय आपल्या वादनाने आणि स्वभावाने ज्यांनी जिंकलेला आहे असे आमचे गुरुबंधू महेशजी महाराज जगताप यांची उपस्थिती आजच्या या चिंतनामध्ये आहे। आणि तुम्हा सर्व देवरूप श्रोत्यांबरोबरच गुरुस्थानी गुरुबंधू असतात असे आमचे गुरुतुल्य गुरुबंधू आदरणीय लक्ष्मीकांतजी महाराज, आज त्यांची सन्माननीय उपस्थिती या चिंतनात आहे। त्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो, अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो। आज आपल्या उत्सवातील हा तिसरा दिवस आहे, म्हणजे माझ्याकडे तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा आहे। जर तुम्हाला कोणी विचारलं कीर्तन कोणाचं झालं तर तुम्ही म्हणाल 1 नंबर पांडुरंगाचं झालं, 2 नंबर काल महाराजांचं काशीराम महाराजांचं झालं आणि 3 नंबर उमेश महाराजांचं झालं। असं नाही म्हणायचं, म्हणायचं तिसऱ्या दिवशीच उमेश महाराजांचं झालं, 3 नंबर म्हणायचं नाही, ते बरं नसतं तसं। तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा दासाला प्राप्त आहे। आजचा दिवस फार पावन दिवस आहे। आजचा दिवस म्हणजे हरिदिनी तर आहेच, पण एक विशेष निमित्त म्हणजे आजच्या दिवशी जी एकादशी आहे तिला गीता जयंती म्हणून आपल्याकडे मानली जाते। की जी गीता भगवान कृष्णाने कर्तव्य परान्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता दमटून नाही दामटून नाही तर विचाराच्या उंचीवर नेऊन कर्मात्मध्ये प्रवृत्त केलं। म्हणून गुरुन हत्वाही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपी लोके असा म्हणणारा अर्जुनाला विचाराच्या या उंचीवर आणलं भगवंतानं। अर्जुन पुन्हा म्हणतो करिष्ये वचनम तव, म्हणजे या विचारापर्यंत ज्या तत्वज्ञानानं नेलं ते गीता नावाचं तत्वज्ञान, की जे गीता तत्वज्ञान वेदालाही आपली उणीव पुसून काढण्याकरता जे उपयोगाचं ठरलं। वेदात काही उणीव होते, ज्ञानोबरायने ती उणीव आपल्याला व्यक्त केलेली आहे। वेद संपन्न होय ठाई पण कृपण व्हायचा आन नाही, तो कानी लागला ती ही वर्णाच्याची पण ते मागील फेडा वया उणे, ज्ञानोबराय म्हणतात। त्या वेदाला आपलं उणे पण फेडण्याकरता गीतेमध्ये तो प्रवेशित झाला आणि जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी। भगवंताच्या श्वासातून वेद निर्माण झाले तर भगवंताच्या मुखातून जे तत्वज्ञान आलं ते भगवद्गीता नावाचं तत्वज्ञान आहे। आणि ते आजच्या एकादशीला अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, म्हणून आपल्याकडे आजची एकादशी आजची तिथी ही गीता जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते। काय आहे गीता, तिच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे, पण ज्ञानोबाराच्या एकाच ओळीमध्ये जर सांगायचं ठरलं तर गीता शस्त्र आहे, गीता शास्त्र आहे आणि गीता मंत्र आहे। विठ्ठला बोलाचे नवे शास्त्र संसार जिनिते शस्त्र आणि आत्मा अवतरविती मंत्र अक्षरे इये। शास्त्र शस्त्र आणि मंत्र म्हणून या गीतेकडे पहा। शास्त्र म्हणून काय पहा, शास्त्र काय, गीतेला आई शास्त्राच्या निकषाला बसते का तर हो। शास्त्राचं लक्षण आमच्याकडे केले सप्रयोजनत्वे सती अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम, ज्याला फल आहे आणि ज्या गोष्टी अज्ञात आहेत त्याचं ज्ञापन जे करून देतं त्याला शास्त्र म्हणतं। अज्ञात गोष्टीचं ज्ञापन करून देण्यात तर शास्त्राचं शास्त्रत्व नाही बरं, त्याला सप्रयोजनत्व सती हा काय द्यावा लागतो, परत लक्षण वाढवावं लागतं परिष्काराच्या भाषेमध्ये। आणि अज्ञात ज्ञापकत्वात एवढं जर लक्षण शास्त्राचं केलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नाहीत। गाढवाच्यावर किती केस असतात तुम्हाला माहिती आहेत का? नाही। कावळ्याच्या तोंडात किती दात आहेत तुम्हाला माहिती आहेत का? नाही। गर्दभस्य कतिवा रोमाने काकस्य कतिवा दंतः, गाढवाच्या अंगावर केस किती,
कावळ्याच्या तोंडात दात किती या गोष्टीचं आम्हाला अज्ञान आहे. पण एखादं शास्त्र जर सांगू लागलं तर त्याला शास्त्र म्हणायचं का? नाही, त्याला प्रयोजन पाहिजे. कावळ्याच्या तोंडातली दात मोजून आणि गाढवाच्या अंगावरचे केस मोजून फायदा काय होणार आहे? एकदा नांदेडच्या स्टँडवर भाग्यनगरच्या मनाची हिंमत व्हायना, कारण पहिल्यांदाच नांदेडच्या स्टँडवर मी उभा होतो. एक तरुण पोरगा माझ्या पुढे आला. त्याने मला न्याळून पाहिलं. तो मला न्याळत होता, मी त्याला न्याळत होतो. तो मला म्हणला, महाराज तुम्ही कीर्तनकार का? मी वाटतोय ना? नाही नाही, हा महाराज वाटतंय म्हणूनच विचारलं. माझा एक प्रश्न होता. मला वाटलं विचारेल का त्यातला ज्ञानेश्वरीतला एखादा शास्त्रातला प्रश्न. म्हणजे विचार बाबा. अर्जुना वाडे कोडे अखंड बोलो आवडे, पण काय की जे न जोडे पसती यायचे. फार बोलावं वाटतं पण विचारणारेच मिळत नाही. पण बोला एवढा श्रोता जोडीला अशी तू. वा वा वा. म्हणलं विचार विचार, प्रश्न विचार. म्हणे महाराज समोर तुम्हाला ते गाढव दिसतं का? म्हणलं ते गाढव. त्या गाढवाच्या अंगावर केस किती? असा जीव चिडला. मी त्याला शांतपणाने म्हणलं, कोणत्या गाढवाच्या? तुझ्या समोरच्या का माझ्या समोरच्या? सगळ्याच्या लोक लक्षात नाही. 5G नेटवर्क ऍड करून हे उदाहरण ऐकावं नाही हो महाराज, माझा तसं बोलण्याचा उद्देश नाही. खरंच ते बाजूला जे गाढव आहे त्याच्या अंगावर केस किती? काय आमचे गुरुजी सांगायचे, वैद्य बाबा सांगायचे, कीर्तनकारांना आठवावं लागतं, घटवावं लागतं, लोकांना पटवावं लागतं. आणि एखादं मूर्ख आलं तर त्याला कटवावं बी लागतं. जर त्याला आपण म्हटलो ना, हे मला नाही सांगता येत, एवढा मोठा महाराज गप केला का नाही म्हणतो, उत्तर द्यावं लागतं. असे आडमुठ भेटतात. एकदा तर एकाने मला विचारलं, म्हणे महाराज शेळीला जीभ आहे, शेळी कळते, बकरी, बकरीला जीभ आहे की नाही? नाही. माणसाला जीभ आहे की नाही? आहे. मग माणूस बोलतो, शेळी का बोलत नाही? तर म्हणलं बाबा असं नाही, आपण बोलतो तसं ती बोलते, फक्त तिचं बोललेलं आपल्याला कळत नाही, आपलं बोललेलं तिला कळत नाही. बिलकुल नाही म्हणे महाराज, शेळी बोलत नाही. अरे बोलते, दाखवा बोलून. ज्ञानोबरावर वेळ आली ती रेडा बोलवण्याची, माझ्यावर वेळ आली शेळी बोलवण्याची. लहान शेळीला धरून लक्ष देऊन ऐक म्हटलं. शेळीचा कान पकडला, शेळीचा कान पकडला. लक्ष देऊन बघ शेळी बोलते का नाही. शेळीचा कान पकडला, शेळीला विचारलं, शेळी एप्रिल नंतर कोणता महिना असतो? तिने मे बघ बोलले. तिने महाराज एकच वाक्य झालं म्हणे. दुसरं वाक्य म्हणजे शेळीला दुसरा कान आहे. शेळीचा दुसरा कान पकडला आणि शेळीला विचारलं, सांग शेळे जूनच्या आधी कोणता महिना असतो? ती काय म्हणली? मार्च. अयो जवळचे असे म्हणलं कसं व्हायचं रे? तात्पर्य मंडळी कटवावं लागतं. किती गाढवाच्या अंगावर केस आहे? म्हणजे 5,25,05,525. खरंच का? म्हणजे मोजून बघ. त्याला धरू नये पण धरलं कोण? गाढ. नेऊ नये पण घरी नेलं कोणाला? गाढवाला. मोजत बसला गाढवाच्या अंगावरचे केस. 5 वर्षांनी मला भेटला. म्हणे महाराज तुमच्यासारख्या कीर्तनकाराला खोटं बोलायला शोभत नाही. काय झालं? तुम्ही म्हणजे 5,25,05,525 केस आहेत, मग 15 केस जास्त भरले. बाळा तू मोजले? हो म्हणे. किती दिवस लागले? 5 वर्ष लागले. म्हणजे 5 वर्षानंतर तुला गाढवाच्या अंगावरचे केस किती हे कळालं. पण त्यातून तुला फायदा काय झाला? तुझं एक वेळचं पोट भरलं का त्याने? नाही म्हणे महाराज, अन्न पाण्याचा त्याग करून मोजत बसलो. बावड्या याच्या ऐवजी 5 वर्ष गाथा घेऊन बसला असता तर गाथा पाठ झाला असता. त्यानं पदरात काय अदृष्ट पडलं तरी असतं. म्हणून नुसतं अज्ञात ज्ञापकत्व एवढं शास्त्रात शास्त्रत्व नाही, तसं प्रयोजनत्वे सती. गीता हे शास्त्र कसं आहे? अज्ञात गोष्टीचं ज्ञापन जसं करून देतं, पण त्याला फल सुद्धा आहे, फल सुद्धा आहे. गीतेच्या चिंतनाचं फल काय आहे? ज्ञानोबराच्या भाषेमध्ये गीतेच्या चिंतनाचं एक परम प्रयोजन पण आहे, एक अवांतर प्रयोजन पण आहे. परम प्रयोजन काय आहे? भगवान ज्ञानोबरा म्हणतात, काया म्हणे वाचा जो सेवक होई येचा, जो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणजे आपल्या साम्राज्यावर आत्मस्वरूपावर अवशिष्ट करणार हे काय आहे? शास्त्र. हे त्याची फलश्रुती आहे. आणि आपल्याला जो आत्म्याचा विसर पडला, म्हणजे विसर पडला याचाच अर्थ जे अज्ञान आहे
त्याचं ज्ञापन करून शास्त्र देतं. म्हणून गीता हे शास्त्र बनतं. म्हणजे गीता शस्त्र पण आहे. शस्त्र काय करतं? छेद करत असतं. गीता कशाचा छेद करते? संसार जनिते शस्त्र. संसाराचं बंधन तोडण्याचं हे काय आहे? शस्त्र आहे. संसाराचं बंधन आहे. हो, ते कोणत्या शस्त्रानं तुटतं संसाराचं बंधन? 15व्या अध्यायामध्ये चला. अर्जुनाला जेव्हा ऊर्ध्व मूल मद शाख मश्वत्तम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेद वेद. अरे वेद म्हणजे त्याचे पान आहेत. प्रवृत्ती शाखा कुठपर्यंत जाते, निवृत्तीची शाखा कुठपर्यंत जाते, असं भरपूर विस्तारानं त्या संसार वृक्षाचं वर्णन केलं. आणि अर्जुनाच्या मनात प्रश्न आला. अर्जुन म्हणतो, देवा ऐसा गाढा आणि अपार याचा कैसेने होईल शेवट? एवढा मोठा संसार आहे, याचा शेवट कसा होईल? भगवान म्हणजे अर्जुना, याचा शेवट एकाच शस्त्रानं होईल. ते कोणतं आहे? असंग शस्त्रेन दृढेन छित्वा. असंग नावाचं शस्त्र आहे. हो, त्या गीते भागवतामध्ये असंग नावाचं शस्त्र. संग हाच आत्मबंध आहे आणि निसंगता हीच आत्मेची मुक्ती आहे. या संबंधात त्या कपिल मुनीचा आणि देवतेच्या संवादात एक श्लोक फार गुढ आहे. भगवान कपिल देव म्हणतात, माते प्रसंगम अजरम पाशम आत्मन कवयो विदो. आत्म्याचा बंध प्रसंग आहे. संग म्हणजे आसक्ती. प्र उपसर्ग लावून त्याची विशेषता दाखवली. प्रसंगम अजरम पाशम. त्या पाशाला विशेषण दिलं अजरम. म्हणजे एरवी एखादी दोरी जर बांधली तर ती दोरी कधीतरी जेरेला येते आणि कुचकी तरी होते. पण आसक्ती नावाची दोरी अशी आहे, हा बंध असा आहे, त्याला जराच नाही. अजरम पाशम. आत्मना हा आत्म्याचा हा पाश आहे. हे कोणाचं मत आहे? कवयो विदु हो. कवया म्हणजे विद्वान लोकांचं मत आहे. पण माते स एव साधुषु कृतो मोक्षद्वार अपावृतम. पण तीच आसक्ती जर साधू चरणाविषयी लावली तर मोक्षाचं द्वार उघडणारी आहे. म्हणजे आसक्ती हाच संसार आहे. आसक्ती हाच आत्मबंध आहे. आणि निसंग नावाच्या शस्त्रानं, विरक्तीच्या शस्त्रानं त्याचा छेद होतो. आणि गीता आम्हाला विरक्त बनवते. गीता काय बनवते? विरक्त बनवते. म्हणून असंग शस्त्रेन दृढेन छित्वा. म्हणून संसार जिनिते शस्त्र. आता मंत्र रूप गीता आहे. शास्त्र झालं, शस्त्र झालं, आता काय आहे? मंत्र. मंत्र काय आहे? मननात त्रायते ते मंत्र. अशी सरळ त्याचा व्युत्पत्ती अर्थ बनतो. ज्याचं मनन केलं असता माणूस मरणातून तरतो. आणि गीतेचं तत्वज्ञान जर चिंतनात आणलं, हो, न जायते म्रियते वा कदाचिन, या श्रुती वचनाच्या आधारानं पहा. वासांसे जीर्णाने यथा विहाय अशा दृष्टांतानं पहा. किंवा नासतो विद्यते भाव ना भाव विद्यते स्वतः याही वैदिक मंत्राच्या अंगानं पहा. आत्म्याचं अवतरण हे करते. हो, आणि हे जे मंत्र आहेत ते काय करतात? आत्म्याचं प्रगटीकरण करतात. म्हणजे आपलंच आत्मवस्तू जी अज्ञान आवृत्त झालेली आहे तिला ती प्रगट करते. म्हणून गीता शस्त्र आहे, गीता शास्त्र आहे आणि गीता मंत्र आहे. म्हणून अशी शस्त्र रूपा, शास्त्र रूपा, मंत्र रूप गीता या जगाकरता अर्जुनाचं निमित्त करून ज्या दिवशी प्रकट झाली तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. ऐका, भगवान म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी गीतेचे हे दुबते वत्स करून हे पार्थाते दुभिन नली एक दोनापुरते नाही जगापुरते श्रीकृष्ण गाय. आचार्यांनी भाषात प्रस्तावनात असंच वाक्य वापरलेले. अर्जुनी निमित्त कृत्य. अर्जुनाला निमित्त करून श्री भगवान आह भगवान असे बोलते झाले. आशोचानन्व शोचस्त्वम. पहा तुम्ही तात्पर्य मंडळी, असं गीते नावाचं तत्वज्ञान आपल्यापर्यंत आलं. गीता नावाचं तत्वज्ञान माणसाला फलश्रुतीपर्यंत नेणारं तत्वज्ञान आहे. पण त्याबद्दल साधन कसं असावं, साध्य कसं मिळत असतं, या संबंधानं काहीसा विचार घडावा. म्हणून या अभंगाची निवड करून आपल्याला चिंतन करायचं आहे. कसं ही शाल आमच्याकडे पहिल्यांदाच पडली, कधीच पाहिली नव्हती, पहिल्यांदा पाहिली म्हणून यावं वाटणार. दयाद्रांत करण्याचे जगद्गुरु तुकोबार आहे. आधी संत ज्या उंचीवर गेले त्या उंचीचंही प्रकटन करतात आणि साधने सांगतात. 2 वाक्य सांगतो मंडळी आणि अभंगात लवकर प्रवेश करतो. काय? संसार साधन सांगत नाही आणि परमार्थ साध्य सांगू देत नाही. विठ्ठला
संसारातली माणसं साध्य सांगतात पण साधन सांगत नाही. आपल्याकडे मन आहे पहा, लोक काशी केलेली सांगतात पण मांजर मारलेली सांगत नाहीत. असे आपल्याकडे काय मन आहे. संसार साधन नाही सांगू देत, म्हणजे साध्य सांगतो. आपल्या संपत्तीचं नसलेल्या संपत्तीचं प्रगटीकरण करतं, पण ती कशानं कमवली हे सांगत नाही. आता मला इकडचं तेलंगणातली जास्त माहिती नाही, पण मी आपलं महाराष्ट्रातलं बोलतो. तुम्ही पुण्याला जर आले ना, पुण्याला जोशाचा वडा प्रसिद्ध आहे, नाशिकला कोंडाजीचा चिवडा प्रसिद्ध आहे, शेगावला कचोरी प्रसिद्ध आहे, गंगाखेडला मामाची कलम प्रसिद्ध आहे. तसं भाग्यनगर मध्ये काय प्रसिद्ध आहे? गांजा. कोण म्हणलं? बिर्याणी. ऐका, पण तुम्ही त्या जोशी वड्यावाल्याकडे जा, कोंडाची चिवड्यावाल्याकडे जा, तो त्याच्या जे पदार्थ आहेत त्याची रेसिपी सांगेल का? नाही सांगणार. व्यवहार साधन सांगत नाही. व्यवहार काय सांगत नाही? साध्य साधन सांगत नाही. आणि परमार्थ साध्य सांगू देत नाही. परमार्थ म्हणतो जो झाला ऐसा म्हणे तो काहीची नव्हे. ती वेदामध्ये कथा येते, वैदिक मंत्र येतो उपनिषदातला, की एका गुरुकडे 2 विद्यार्थी गेले. गुरुजी आम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे. आणि ब्रह्मज्ञान पाहिजे, गुरुजीने त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करायला लावलं. ते करून आले आणि गुरुजी म्हणू लागले, मुलांनो ब्रह्म काय आहे? सत्य ज्ञानमानंतम ब्रह्म. ते सद्रूप आहे, ते चिद्रूप आहे, ते आनंद रूप आहे. सद म्हणजे काय? अभाव पृथ्वीत्वम सत्यत्वम. ज्याचा कोणत्याच कालामध्ये अभाव नाही. नासतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सतः. ज्याचा कधीच अभाव होत नाही ते सत आहे. जे स्वयंप्रकाश रूप आहे, नवे नवे जगाचं प्रकाशन करणारा आहे, म्हणून तो चिद आहे. हो, सद आहे, चिद आहे. आनंद निर्निमित्त सुखाचा, आनंदाचा तो विषय आहे, मग तो आनंद रूप आहे असं सांगितलं. दोरी गेले विद्यार्थी. दुसऱ्या दिवशी परत पाठामध्ये आले. आल्यावर गुरुजीने विचारलं, का रे कालचा पाठ समजला? दोघांना विचारलं, कालचा पाठ समजला? एक म्हटलं, गुरुजी मला चांगला समजला. दुसऱ्याला विचारलं, तुला रे? मला काहीच समजलं नाही. जर एखादा धडा, एखादा पाठ व्यवहारामध्ये एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवला आणि जर एखादा विद्यार्थी म्हटला मला समजला, तर गुरुजी त्याला काय देतील? शाबासकी देतील. आणि जो म्हटला मला समजला नाही त्याला रागवतील. उपनिषदात तसं नाहीये, अध्यात्मात तसं नाहीये. गुरुजीने निकाल काय दिला आहे का? जो म्हटला ना मला समजला, गुरुजी म्हटले जो म्हणतो ना मला समजलं ब्रह्म, त्याला काही समजलेलं नाही. आणि जो म्हणतो मला काही समजलं नाही त्याला सगळं समजलेलं आहे. यस्या मतम मतम तस्य मतम यस्य न वेदसा. जो म्हणतो मला काही समजलं नाही त्याला सगळं समजलंय, आणि जो म्हणतो मला समजलंय त्याला काहीच कळालेलं नाही. अशी मंडळी, अशी स्थिती आहे की परमार्थ साध्य सांगू देत नाही. लोक व्यवहारातली मंडळी साधन का सांगत नाही? त्याचं कारण आहे, माझ्या योग्यतेला कोणी यावं असं व्यवहारात कोणाला वाटतच नाही, म्हणून साधन सांगत नाही. मी जे कमवलंय, मी ज्या उंचीवर आलं ते ज्यानं कमवलंय ते जर मी त्याला सांगितलं तर तो माझ्या योग्यतेला येईल. व्यवहारात माणसाला आपल्या योग्यतेला कोणी आलेलं आवडत नाही. जर धाडस करून बोलू का? एक पौराणिक कथेचा आधार आहे म्हणून बोलतो महाराज. माझ्या योग्यतेला माझ्या गावातला येऊ नये, माझ्या योग्यतेला माझा शेजारी येऊ नये, माझ्या योग्यतेला माझ्या भावकीतला कोणी येऊ नये हे वाटत नाही, यात नवल नाही. आपल्या योग्यतेला आपला पोरगा आलेला आवडत नाही. आता माझे बरेच बाप आहेत, मी सगळ्यांना प्रश्न विचारतो, ज्यांचं ज्यांचं पोरासंग पटत त्याने हातवर करावं. नाही ठीक आहे, आपण प्रश्न बदलू आपण. तुम्हाला पोरगा नाही, हा स्वस्ववेद्य विषय, दुसऱ्याकडे हा दाखवायचा विषयच नाही. चला आता दुसरा प्रश्न. महाराज मी विचारलं, कोणा ज्याचं ज्याचं मुलासोबत पडतं त्याने हातवर करा. चला आता तुम्हाला बोलतो, ज्याचं ज्याचं सुनासंग पडतं त्याने हातवर करा. फक्त सास सुनाच्या धाकानं करू नका. ठीक आहे, 4-5 हात वर झाले. आता प्रश्न बदलतो.
मदत. ज्यांचं ज्यांचं मुलासोबत पटत नाही त्यांनी हात वर करावं. एकही नाही. ज्यांचं ज्यांचं सुनासंग पटत नाही त्यांनी हात वर करावं. एकही नाही. म्हणजे पटत का विचारलं तर 2-1 हात वर झाले, आणि नाही पटत का म्हटलं तर एकही हात वर झालं नाही. याचा अर्थच असा आहे, मतदान काही 100% झालं नाही. सांगू, काय पटत का म्हटलं तरी हातवर नाही, नाही पटत का म्हटलं तरी हातवर नाही. या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे, महाराज आम्ही हातवर करू शकत नाही, पण तुम्ही समजून घ्या. आणि मी समजून घेतलेलं आहे, ते मला चांगलं समजलेलं. वस्तुस्थिती पटत नाही. का पटत नाही? व्यवहारातला एक शब्द आहे, जनरेशन गॅप. 2 पिढीमध्ये वयाचं पिढीचं पडलेलं अंतर. मग काय होतं? जाऊ दे, मला सगळं लय विस्तार करायचा नाही ह्याच्यात. मला एकच विचार सांगायचा आहे की बापाला वाटतं अरे मी शून्यातून उभं केलं. गावावरून जेव्हा भाग्यनगरला आलो, अंगावरचे कपडे नव्हते, इथं 20 वार जागा घेतली. 30,000 वारानं, बरोबर ना? नाही काय कसं आहे मला नाही माहिती. गज 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 वार नाही, गज इकडं एवढी घेतली. आणि पोराला वाटतं आता म्हाताऱ्याने किती दिवस लुडबुड करायचं, आम्हालाही करू द्या. सगळी भांडणं योग्यतेची आहेत, आणि आपल्या योग्यतेला मुलगा सुद्धा आवडत नाही. कथा आहे, अष्टावक्र 8 जागेवर वाकडे झाले. ते बायपासला गेले, मोटरसायकल धडकले, मोडले, असं नाही झाले. पोलिओचा डोस कमी पडला. अष्टावक्र 8 जागेवर जे वाकडे झाले ते शापानं. आणि शाप कोणी दिला? सख्या बापानं. वडील विद्यार्थ्यांना वेद अध्यापन करत होते, अष्टावक्राच्या गर्भात होते. वडिलाचे उच्चार चुकत होते, मग गर्भातून अष्टावक्र सांगायचे, बाबा हा उच्चार चुकतोय. अशीच उलट आनंद व्हायला पाहिजे होता. पण अजून बाहेर आला नाही, माझ्या चुका काढतो. बाहेर आल्यावर काय करेल? 8 जागा वाकडा होशील. बापानं शाप देऊन टाकला मुलाला. मग ते अष्टावक्र ऋषी झाले. म्हणजे आपल्या योग्यतेला कोणी यावं असं कोणाला वाटत नाही. आपलं म्हणून लोक साधन सांगत नाही. आज काय वारे? गेल्या रविवारची गोष्ट आहे. लक्ष्मीकांत महाराज कधी? गेल्या रविवारी माझं कीर्तन मुंबईला होतं. कुठे? मुंबईला. आणि माझ्या कीर्तनात नरेंद्र मोदी येऊन बसले होते. असे सांग. कोण? नरेंद्र मोदी. मी गुळ मागितला की गुळही देत होतो. आता जे काम चोपदारानं केलं ते नरेंद्र मोदी करत होते. पूर्ण कीर्तन होईपर्यंत माझ्या समोर बसले. कोण? तुम्ही असं साशंक माझ्याकडे का पाहता? तुम्हाला खोटं वाटतंय का? तुम्हाला खोटं वाटणं साहजिक आहे, कारण हे खोटंच आहे. खोटं वाटणं काय आहे? साहजिक, कारण हे काय आहे? खोटंच आहे. पण तुम्ही कोणाचं काय ऐकून घेता? जर आमचं 2 मिनिटं घ्या ना ऐकून. कोणाला होते बघा इकडे. आता सगळे माझ्या तोंडाकडे बघू लागले. गोळ खाणं बरं नाही वाटत. पोट फुगत. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर नरेंद्र मोदी मला म्हटले, महाराज तुमचं कीर्तन मला फार आवडलं. वा वा, धन्यवाद, आभारी. पण तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे म्हटले मला. म्हटलं काय देता? शोध देऊ का एखादी? म्हटलं गठ्ठा पडलाय, पांघरायला पुरत नाही. मग काय झालं? पुरत नाही. त्या सत्काराच्या शॉली गठ्ठा पडला. महाराज मठ बांधून देऊ का? म्हणलं नाही. सद्गुरुनाथाच्या मठातच आयुष्य काढायचं, वेगळा मठ बांधायचा नाही. महाराज गाडी देऊ का? म्हणजे इनोवा घेऊन फक्त महिनाच झाला, गाडी पण नवीनच. मग महाराज तुम्हाला देऊ काय? म्हणजे साहेब माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या,
एकदा पंतप्रधान करावं आपल्याला. महाराज मला दोन म्हाताऱ्याच्या तावडीतून सुटलं गटलंय, तुम्हाला देऊ कुठून? व्यवहारात कोणीच कोणाला आपलं देत नाही, म्हणून आपल्या योग्यतेला कोणी यावा असं व्यवहारामध्ये कोणाला वाटत नाही. ही विकृतीच साधन सांगू देत नाही. आणि साध्य अहंकार होतो, अहंकार होतो. म्हणून तम सर्वभूत हृदयम मुनिमान तोस्मी. या उंचीवर गेलेले शुकाचार्य पण पुत्रे तन्मयतया तर्व विनिदू. आत्मभाव एवढा व्यापक झाला की प्रतिसाद वृक्ष द्यायला लागले. या उंचीवर गेलेले पण त्या महिला पाहिल्या, महिलांनी त्यांना पाहिलं, लाजल्या नाही. व्यासांना मात्र पाहून लाजल्या. व्यासांनी चर्चा केली, अगं तरणा बांध गेला तुम्ही त्याला लाजल्या नाही आणि जकड म्हाताऱ्याला लाजल्या. म्हणजे तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे व्यासातच. काय अजून तुम्हाला स्त्री आणि पुरुष दिसतोय, त्याला दिसत नाही. आणि नकळत त्या अवस्थेचं श्रवण शुकाचार्यांच्या कानावर गेलं आणि अभिमान लागे शुकाची पाठी. व्यासे उपराठे दृष्टी केली. अरे अरे परत हे शुक, हे शुका. पण आता प्रतिसाद यायचा बंद झाला. व्यासाने सांगितलं आता हे आपल्या लायकीचं नाही. जनक भेटीशी पाठविला तेने, अभिमानाने खोटे केले. खोटे करून या लाविला अभ्यासी, मी ऋषिकराशी. शुक गेला. पुढचा प्रसंग मला सांगायचं नाही. साध्यात हे होतं मग साध्यच परमार्थ सांगू देत नाही आणि साधन व्यवहार सांगू देत नाही. तरी संत का सांगतात? याच्या दोन संगत्या मला लावायच्या आहेत आणि अभंगात प्रवेश करायचा आहे. एक संगती लावायची. व्यवहारात जसं लोकांना वाटतं ना माझ्या योग्यतेला कोणी येऊ नये, असं संतांना वाटत नाही. उलट ते कृपा कटाक्ष नेहाळिली, आकुले पदी बैसविले म्हणून साधनही सांगतात. आणि साध्य काय सांगतात? संतांची उंची आता या उंचीवर गेली, त्यांना अहंकार काय हे काही शिल्लकच राहिलं नाही. महाराजाच्या प्रमाणातच जर सांगायचं ठरलं तर तुका म्हणे आता नाही अहंकार, साधू सदाचार नित्य शोध, साधू सदाचार नित्य शोध. निरंजनी आम्ही बांधलेले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आता या उंचीवर आल्यामुळे तुका म्हणे आता नाही अहंकार होत नाही, पण बिघडत नाही. आता चला एक संगती दुसरी संगती लक्ष देऊन ऐका मंडळी. माणसाला जेव्हा उद्धारापर्यंत जायचं ठरलं ना, मानवी जीवनाच्या कल्याणाचं परमटोक जर गाठायचं असेल ना, साधकाकडे दोन गोष्टी असणं फार गरजेचं आहे. साधकाकडे दिशा पाहिजे आणि साधकाकडे गती पाहिजे. गती आहे पण दिशा नाही, काय होत नाही. दिशा आहे पण गती नाही, तरी काही होत नाही. गती नाही दिशा नाही त्यांचं न बोललेलं बरं, पण गती आणि दिशा आहे त्यांचं मात्र जीवन कल्याणाच्या टोकापर्यंत जात. गती कुठे जायचं हे माहितीये पण जाण्यामध्ये प्रवृत्तीच नाही. हो, ते वैकुंठवासी माधव महाराज मगर होऊन गेले आपल्या संप्रदायात, विद्वान कीर्तनकार. ते म्हणतात, ते म्हणायचे माधव महाराज मगर, माणसानं जाड असावं पण जड नसावं म्हणायचे. शब्द आले कानावर. माणसानं जाड असावं पण जड नसावं. काय माणसं जाड नाही पण भलते जड, उठतच नाही, जायचे हालतच नाही. असे काही जड बुद्धीचे लोक आहेत, त्यांच्याकडे दिशा आहे. जन्माला आल्यावर भजन केलं पाहिजे, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, ही दिशा आहे. पण भजनात साधनात प्रवृत्तीच नाही. मिळेल देव नाही. आता याच्या उलट पहा, काहीच्या जीवनात फार गती आहे पण दिशा नाही.
ज्ञानोबारांनी याच्या करता पूर्वमीमांसा घेतली. ऐसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू. ज्ञानोबाराय म्हणतात हे पूर्वमीमांसक यज्ञ करताना किती बारकाईने करतात. यजन करिता कवतिके वेदाचाही माता तुके. वेदासो कपडाला हात लावतो बाप एवढ्या बारकाईने मला बोलता आलं नाही, एवढ्या बारकाईने हे कर्म करतायत. पण एवढं कर्म करून करतात काय. अव्यवसायात्मिका बुद्धी रेखे आपलं व्यवसायात्मिका बुद्धी रेखे कुरुनंदन बहुशाखा हिनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. हे अव्यवसायिना बुद्धीवर ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. रांधवनी रससोय निकी. ऐकताय ना. रांधवनी रससोय निकी करोनिया मोले विकी तैसा भोगा लागी अविवेकी धाडीती धर्मू. धर्माचं अनुष्ठान फार चांगलं करतात पण भोगा करता खर्ची करतात. ठीक आहे डोक्यात आहिकातले भोग नाही पण परलोकातले का होईना भोगच आहेत ना. यज्ञ चांगलं करतात इप्सिता ते स्वर्ग सुखाते. कर्म गती आहे पण त्याला दिशा नाही. म्हणून साधकाला गती आणि दिशा म्हणून साध्य दिशा देत आणि साधनाचा उच्चार गती देतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारासारखे साधू आम्हाला साध्यही सांगतात साधनही सांगतात. साध्य काय तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. विस्तार पुढे करू हे त्यांना प्राप्त झालेलं साध्य. कधी कधी वाटतं महाराज आम्हाला काय तुकाराम महाराजाला जे फळ मिळालं ते आम्हाला मिळाले. पहा तुकाराम महाराज वयाच्या 42व्या वर्षी वैकुंठाला गेले. विमानाला नेला आणि गेले कितव्या वर्षी 42व्या वर्षी. वैकुंठवासी मामासाहेब यांनी तुकाराम महाराजांच्या चरित्राची समीक्षा त्याच्या प्रस्तावनेत केलेली आहे. त्यात त्यांनी एक सांगितलं तुकाराम महाराजांच्या चरित्राचे 2 विभाग पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. 21 वर्षाचा पूर्वार्ध आहे ते सांसारिक तुकोबार आहे आणि 21 वर्षाचा उत्तरार्ध ते पारमार्थिक तुकोबार आहे. म्हणजे तुकोबाराचा निव्वळ परमार्थ 21 वर्षाचा आहे. सध्या माझे 42 चालू आहे. माझं किती चालू आहे 42 चालू आहे. आता तुमचा विश्वास बसणार नाही पण तुम्हाला ठेवावं लागणार आहे. माझ्याकडे पुरावे आहेत तसे तुम्हाला खोटं वाटत असेल तर. माझं वय 42 आहे पण सगळ्यांना 60 आणि 65 वाचलं. माझं वय लय नाही हो पण ढेरीनं धोका दिला बघा. असं माझं वय किती आहे 42. 83चा जन्म आहे माझा. 42 वय. 99 साली मी घरदार सोडून आळंदीला आलो दत्ता महाराज. कितव्या वर्षी 99 वर्षी. म्हणजे मला आळंदीला येऊन आता किती वर्ष झाले 24 वर्ष. तुकाराम महाराजाचा परमार्थ 21 वर्षाचा आणि माझा 24 वर्षाचा. जास्त परमार्थ कोणाचा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कीर्तन झालं भेटा तुमचा नाव पत्ता द्या मला पाहिजे आमच्याजवळ. महाराजांचा परमार्थ किती वर्षाचा भाऊ 21 वर्षाचा आणि माझा 24 वर्षाचा. मी माझा बायोडाटा 7-12 वाचलाय. तुम्ही तुमचं मोजन गणित लावा. मी माझं लावलंय पण ऐकलं 21 वर्षात त्यांना जे फळ मिळालं ते फळ मात्र आम्हाला नाही. ते साधन करून नाही मिळालं. जे त्यांनी साधन केलं ते साधन आम्ही करतो. त्यांनी भजन केलं ना आम्ही काय तमाशा करतोय. त्यांनी पंढरीची वारी केली आम्ही का गोव्याच्या चालू केल्यात काय. आम्ही वाऱ्याच करतो पण ते फळ नाही मिळालं. तुकाराम महाराजाला वयाच्या 42व्या वर्षी विमान आलं हे वाचलं. जेव्हा मला 42वं लागलं तेव्हापासून मला अधूनमधून भास होतो विमान येतं का काय अशी मला भास होता. आणि एका गावात आलंही होत हार घालायला. जवळ जवळ ते दिसलं मला वाटलं पहिलं दिसत केलं भारत इंडिया पताका आला पंढरीचा राणा दिसत गेलं त्याच्या पुन्हा आनंद वाटला. पण जवळ आल्यावर कळालं ते डुप्लिकेट. बरोबर. तुकाराम महाराजाला मात्र ओरिजिनल आलं होतं. त्यांना विमान ओरिजिनल का आलं होतं परमार्थ बी ओरिजिनल होत हो. आम्हाला डुप्लिकेट का आलं जाऊ दे आता पुढे बोलू नंतर. आता राहू द्या विषय थांबून टाकू इथे. एका वाक्यात बोलू का म्हणजे तुम्ही जर जीवाचे कान करून ऐकणार असाल तर वाक्य बोलतो. एवढं वाक्य काय इमानानं भजन केलं म्हणून न्यायला विमान आलं. ध्यानात ठेवा विमान येण्याकरता इमानानं परमार्थ करावा. आमचं बोलू काय आम्हाला विमान यावं या अपेक्षा नाही.
म्हणजे येणारच असं नाही, आमची ती योग्यताच नाही. फक्त कंटेनरला धडकून येऊ नये एवढी देवाला प्रार्थना आहे बाबा, बाकी काय असं ते फळ. मग ते फळ त्या साधनानं त्यांना जे मिळालं ते साधन तर सांगता गती देण्याकरता, आणि ते साधन कोण्या हातवटीने केलं पाहिजे याची हातवटी सांगतात. महाराजाला विचारलं या उंचीपर्यंत तुमचं जीवन आलं कशामुळे आलं? महाराज सांगतात एक धरेलाची आम्ही काय केलं? आम्ही एक साधन केलं, चित्तात रकुमाईचा पती धरला. खर तर देव धरला असंच म्हणायला पाहिजे होतं, पांडुरंग धरला असं म्हणायला पाहिजे होतं. रुक्मिणीबाईचा नवरा धरला बरं नाही म्हणलंय. व्यवहार असं सांगतो. व्यवहारातला निकष आहे की ज्याचा स्वतःच्या नावाने परिचय होतो तो फर्स्ट क्लास, ज्याचा बापाच्या नावाने परिचय तो सेकंड क्लास, ज्याचा सासऱ्याच्या नावाने ओळख होते तो थर्ड क्लास, आणि ज्याची बायकोच्या नावाने ओळख होते त्याला क्लासच नाही. असं व्यवहारातलं वचन आहे. उत्तमो आत्मनो ख्याता पितृख्याताच्या मध्यमा अधमा शशुरा ख्याता भार्या ख्याता धमा धमा. हे कोण? रामभाऊ एक नंबर प्रसिद्ध. हे कोण? गणपतरावचे चिरंजीव, हे किती नंबर? 2 नंबर. हे कोण? आपले ते ढिगा पाटील नाहीत का, त्याचे जावाई, किती नंबर? 3. हे कोण? हावशीचा नवरा आहे ना, त्याला क्लासच नाही. त्याला क्लास बायकोच्या नावाने ओळख नसावं माणसाची, आणि ह्याची जागोजागी बायकोच्याच नावाने ओळख. सदा माझे डोळे
रखुमाईच्या पती. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. किती सांगू तू का म्हणे चित्ती आणि धरा रखुमाईचा पती. ज्ञानोबा आहे तर एखादा अभंग सोडला तर प्रत्येक अभंग बाप रखुमा देवीवर. जागोजागी बायकोच्या नावाने परिचय. असं का बरं? तुम्हाला एक व्यवहार सांगतो. कधी शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कधी त्याच्या पाठीमागच्या तात्पर्याकडे लक्ष गेलं पाहिजे. शब्द आणि तात्पर्य याच्याकरता त्या भगवान गणेशाचं स्तुती करणारा प्रसिद्ध श्लोक आहे पहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. ही गणेशाची काय आहे? स्तुती आहे. पण अर्थाकडे विचार करा बरं. काय वक्रतुंड हे वाकड्या तोंडाच्या. वक्रतुंड शब्दाचा अर्थ काय? वाकड्या तोंडाच्या. महाकाय ढ्याबऱ्या पोटाच्या. एखाद्याला असं म्हणणं चांगलं आहे का? मग ही स्तुती का निंदा आहे? शब्दाकडे लक्ष दिलं तरी निंदा आहे, पण भावनेकडे लक्ष दिलं तर स्तुती आहे. जाऊ द्या. हे जर तुम्हाला पटलं नसेल तर व्यवहारातलं उदाहरण सांगतो. म्हातारी फारच म्हातारी झाली होती. म्हातारी फारच म्हातारी झाली. हा इकडं पहा. मग तिला हॉलमध्ये लग्नाला नेणं शक्य नव्हतं. लग्न तिच्या पंतूच. पंत कळतो ना? पंताचं लग्न. मग तिला हॉलमध्ये नेलं नाही. लग्न लावून आले. आल्याबरोबर बाप म्हटला बाळ्या आधी पंजीचं दर्शन घे. 23-25 वर्षाचा तरुण नवरदेव आणि 18-19 वर्षाची ती नवरी म्हातारीचं दर्शन घ्यायला आले. आजी तुमचा पंतू सून. असं का? या या या. त्या दोघांनी म्हातारीचं दर्शन घेतलं. म्हातारीनं दोघांच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणली जग जग म्हातारे व्हा. काय म्हणली? जग जग म्हातारे व्हा. तरुण पोराला तरुण सुनाला जग जग म्हातारे व्हा म्हणून आशीर्वाद आहे का शाप आहे? शाप आहे का नाही? शाप आहे. शब्दाकडे लक्ष दिलं तर शाप आहे. पण त्या पाठीमागची भावना जर पाहिली. भावना काय? अरे सध्याचा काळ एवढ्या धकाधकीचा आहे. कोण कुठं मरत सांगता येत नाही. म्हातारे होईपर्यंत जगा. मग कधी शब्दाकडे लक्ष द्यावं लागतं, कधी तात्पर्याकडे. इथं रखुमाईचा पती म्हटले, याच्यात आपण तात्पर्य शोधायचंय. 2 तात्पर्याने विचार करायचा आहे. ऐका, मला वाटतं तुम्ही तेलंगणा जरी राहत असले तर बरेच लोक महाराष्ट्रातले आहेत ना? बरोबर ना? मला सांगा रुक्मिणीचं माहेर महाराष्ट्र का गुजरात? रुक्मिणी कुठलची? कौंडण्यपूरची. कुठं आलं ते? अमरावतीच्या जवळ. राजा भीमकाची नगरी. आणि जे आता अमरावती ते भोजकटक. जेव्हा शिशुपाल गेला ना, आपला रुक्मय्या, माफ करा, हा रुक्मय्या गेला. रुक्मिणीला परत आले तरच नगरात प्रवेश करेल, नाही तर नगरात राहणार नाही. आला अपमानित होऊन नगरात यायला तोंड नाही. मग त्या रुक्मयाने जी नगरी रचली त्याचं नाव भोजकटक. आणि त्याच भोजकटकला आता अमरावती म्हणतात. ते भोजकटक म्हणजे रुक्मयानं मांडलेली कुत्रे वाटत. बरं, काळे ते अजून बरं. कुत्रे ते बरंच आहे, काळे ते अजून बरं आहे. का? उद्या कोणी म्हणू नये उमेश बाच्या कीर्तनाला काळ कुत्र नव्हतं. उद्या चर्चा करू नका. काळ कुत्र नव्हतं. काळ काय सांगत होतो मी? रुक्मिणी कुठलची? पांडुरंग गुजरात मधला. द्वारकेची केने आलियाची खाया. रुक्मिणी महाराष्ट्रातली का? अजून एक कारण आहे. राधेची लाड देवानं द्वारकेत केली, ती रुसली आणि महाराष्ट्रात आली. कारण बाई रुसली की कुठे जाते? विहिरीकडे. कोण म्हणलं? हा बाबा मला एक ताप झाला बा. चालेल. रुक्मिणी रुसली महाराष्ट्रात आली. रुक्मिणीचं माहेर महाराष्ट्र. आणि पांडुरंग कुठलचा? जन्माला उत्तरेत, राज्य केलं द्वारकेत, है ना? म्हणून गोकुळी हुनी झाला येतं हे प्रमाण आहे. आणि द्वारकेचे केने आली याचे काय हे प्रमाण आहेत. सध्या आपण द्वारका ह्याच्यावर फोकस करू चिंतनाच्या दृष्टीने.
पांडुरंग आहे द्वारकेचा आणि रुक्मिणी आहे महाराष्ट्रातली. आपण कोणाच्या गावचे, पांडुरंगाच्या का रुक्मिणीच्या? बरं जाऊ द्या, आता तेलंगणा असल्यामुळे अजून त्याला वेगळं करू. परमात्मा ब्रह्म घ्या आणि रुक्मिणी माया घ्या. कारण परब्रह्माला मायेचा अंगीकार केल्याशिवाय काहीच करता येत नाही. तो म्हणतो प्रकृती स्वामवष्टभ्य विष्णू जामी पुन्हा पुन्हा. ही सृष्टी मी पुन्हा पुन्हा जन्माला घालतो, पण कधी? प्रकृती स्वामवष्टभ्य, प्रकृतीला जवळ करून. म्हणजे परमात्मा आहे ब्रह्म आणि रुक्मिणी आहे माया. मग आपण ब्रह्म स्थितीतले का मायात अडकलेले जीव? मायात अडकले. मग आपण कोणाच्या गावचे? रुक्मिणीच्या गावचे. मग आता ऐका, एवढे डोक्यात ठेवता ना तुम्ही सध्या, आपण कोणाच्या गावचे? रुक्मिणीच्या गावचे. आता पहा, उदाहरण सांगतो. व्यवहार काय? भाग्यनगरची पोरगी देबलूरला दिली का नांदेडला देऊ? तुमच्या मना लांब द्यायची बघा आपल्याला, एवढं. भाग्यनगरची मुलगी कुठे दिली? नांदेडला दिली. भाग्यनगरची जी मुलगी, तिचं नाव ठकू. नाव बरे का बदलायचं? उच्चाराला बरं पडतं. तिचं नाव काय? ठकू. ती कुठे दिली? कोणाला दिली? तर नांदेडच्या डिगूला दिली. नाव बरे ना, बरं पडतं. म्हणजे भाग्यनगरची ठकू नांदेडच्या डिगूला दिली. लग्न जोरात झालं आणि ठकू नांदायला गेली. तुम्ही कोणाच्या गावचे? ठकूच्या गावचे. हेच उत्तर पाहिजे होतं मला. तुम्ही कोणाच्या गावचे? भाग्यनगर मध्ये कोणाच्या गावचे तुम्ही? ठकूच्या गावचे. ठकू कुठे गेली नांदायला? नांदेडला गेली. नांदेडला गेली. एक दिवशी नवऱ्याला म्हणले, चला ना आपण जरा फिरायला जाऊ. ठीक आहे म्हणा. डिगू सुद्धा तयार झाला. डिगून गाडीला किक मारली. ठकू गाडीवर बसली. ठकू कोणाच्या गावची? तुमच्या गावची. आणि तुम्ही कोणाच्या गावचे? ध्यानात ठेवा बरं तुम्ही. ध्यानात ठेवा. श्री गुरुनं काढलेला भाव आहे. श्री गुरुंचाच आहे. पण मी आता थोडं मीठ मिरची जाऊ का काय? ठकू फिरायला गेली. नांदेड मध्ये लोक म्हणले, काय रे ही डिगूच्या गाडीवर बसलेली कोण आहे? अरे 2 महिन्यापूर्वी लग्न झालं ना म्हणले त्याच. ती डिगूची ठकू आहे. डिगूच्या गावात ती डिगूची ठकू आहे. ठकू नवऱ्याला म्हणले, वय हो बोल ना. म्हणले आमच्या भाग्यनगर मध्ये 11वा सप्ताह आहे, मग जाऊ ना आपण कीर्तनाला. ठीक आहे म्हणजे, काय हरकत नाही. मग डिगू ठकूला घेऊन कुठं आला? तुम्ही कोणाच्या गावचे? ते विसरू नका बरं. मग ठकू डिगूला घेऊन भाग्यनगरला आली आणि इथे फिरायला गेली. नामपल्ली सांगा नाही 2 प्लेस मला सांगा. सिकंदराबाद, नामपल्ली अशी फिरायला गेली ठकू. आणि भाग्यनगर मध्ये लोक म्हणले, का रे ही ठकू कोणाच्या गाडीवर बसली? हा कोण आहे? अरे 2 महिन्यापूर्वी लग्न झालं ना, तो ठकूचा डिगू आहे. जेव्हा ठकू नांदेड मध्ये जाते तेव्हा डिगूची ठकू, आणि जेव्हा ठकू भाग्यनगर मध्ये येते तेव्हा ठकूचा डिगू. आणि तुम्ही कोणाच्या गावचे? हे त्याला दृष्टांत. तद्वत जेव्हा पांडुरंगाच्या गावाला आम्ही जाऊ तेव्हा पांडुरंगाची रुक्मिणी. आणि आपण कोणाच्या गावचे? ठकू काढा आता डोक्यातून. तिचे लाकडं नाही वाड्याला. आपण कोणाच्या गावचे? रुक्मिणीच्या गावचे. पांडुरंगाच्या गावाला गेल्यावर पांडुरंगाची रुक्मिणी, पण रुक्मिणीच्या गावाला आल्या रुक्मिणीचा पांडुरंग. आणि आपण रुक्मिणीच्या गावचे असल्यामुळे रखुमाईचा पती. हे ध्यानी राहू. एक संगती. दुसरी संगती आहे ती अजून गोड आहे. ही पण गोडच आहे, ती अजूनच गोड आहे. कारण गोड असतात पण गोडी गोडीमध्ये फरक असतो. हे बघा, शिरा गोड का तिखट? गोड. हे बघा, जिलेबी गोड का तिखट? गुलाबजाम गोड का तिखट? शिरा गोड, जिलेबी गोड, गुलाबजाम तिन्ही काय गोडच आहे. भाऊ शिरा पाहिजे का? हो
अहो जिलेबी पाहिजे काय? एक येणार गुलाबजाम आणा. तिने गोडच ना अहो तिने गोड. पण तिन्हीच्या गोडीमध्ये फरक असतो. गोडी चढती असते. तसे परमार्थात अभंगावरचे सगळेच भाव गोड, पण चढत्या कामाचा अजून एक गोड भाव. विठाला अजून ऐका काय बोल. इथं काय म्हटलं? रुक्मिणीचा पती, रखुमाईचा पती असं का म्हटलंय? यासाठी आपल्याला चरित्र पाहावं लागेल रुक्मिणीचं थोडं. पक्वाचा आवाज थोडा कडक करा, आला पाहिजे रिटर्न. थोडा वाढवा त्याचा आवाज. ह्या मॉनिटरला बी आवाज द्या मला. त्याला कडक अजून वाढवा थोडासा आवाज. म्हणजे स्वराचं अनुसंधान राहत. एक तर मी कच्चा माणूस त्याच्यात. रुक्मिणी चल जेवायला, स्वयंपाक झाला. आई भूक नाही ग. काय करू बाई, 3 दिवस झाली बाई जेवलीच नाही. तिच्या मैत्रिणीला जवळ बोलू. आधी आमचं ऐकतच नाही. 3 दिवस झालं जेवलेली नाही. तिला विचारते नेमकं काय झालं. सुमनु आणि शुद्धमती अनिंद्रको अनन्यगती गोप्य तया ही प्रती चाळ विजय सुखी. माणसाला मन मोकळ्या करण्याकरता सखा पाहिजे. कुठंतरी एक ठिकाण असं पाहिजे की मी प्रामाणिकपणाने सगळं मन मोकळं करू शकलो पाहिजे. म्हणून एक भाव आहे मानसशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. जर सीतेला त्रिजटा नावाची मैत्रीण मिळाली नसती ना, सीता कधीच मिली असती. पण तिला मन मोकळं करण्याकरता कोण होती? त्रिजटा होती. आपलं मन मोकळं करण्याकरता एक ठिकाण असं विश्वासाचं पाहिजे. कोणापुढे सांगू नये. हे खास कोणा बायांना सांगितलं पाहिजे. आपल्या घरातल्या काही अडचणी कोणालाही नाही सांगायच्या. ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे त्यांना सांगायचं. त्या बायला खायचं घरात काय झालं की शेजारीचं वाचा 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 सांगून. त्या बाईला जर म्हणलं बाई तिला काय सांगितलं, तिचा एक शब्द असतो काय नाही माय मन मोकळं केलं. तिचा शब्द काय असतो? मन मोकळं केलं. माय तू मोकळं मन करायचं ती, पण ती मोकळ्या मनानं सगळ्या गावात फिरी. गोप्य ही तया प्रती चाळ विजय सुखे. रुक्मिणी काय झालं तुला? जेवण पाहिजे? जेवण आणू? सुमनाची शेष टाकू? आगीसारखी पोळायला. चंदन लाव तुझ्या अंगाला. अगं आता अष्टभोग भोगने माते नाही. तुझ्या आवडीचा बिबास गाऊ. तुम्ही गातसा सुस्वरे ऐकून ये दावी उत्तरे. ऐका माझ्या ज्ञानोबाऱ्याची विरहिणी. कृष्णे वेधिली विरहिणी बोले.
पाहिजे काय? नंद नंदनो घडी घडी आना दया विन वाचती प्राणमाये बाप रखुमा देवी वरुजीचा जीवन अमृत ही वारकरी म्हणण्याची पद्धत आहे. वीर आहे ना, वीराच्या चाली त्या स्वरात पाहिजे, त्याच लयीत पाहिजे. लय बी महत्वाची. आता ही चाल जर हीच चाल फक्त लय जर बदलली तर काय होतं पाय. नंद नंदनो घडी घडी आना दया विन वाचते प्राणमाये बाप रखुमा विठ्ठलोजी अमृत गोड लागणं भाव निष्पत्ती म्हणून याच्यात अंतर असत. लोकाला लावणे बी गोड लागत आहे का नाही, पण भाव निष्पत्ती. देवकी नंदने विना आवडू. ऐका आता माझ्याकडे. हो, आणि खास करून भाग्यनगर माझ्या रुक्मिणींनो लक्ष देऊ नका. का ग कुठं पाहिलं त्याला? तुझं मन कसं काय चढलं त्याच्यावर? अगं पाहिलं नाही मग श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरे हरतो. पाहिले का मी? ऐकलं. कोणाच्या तोंडून ऐकलं? अगं परवा नाही का आपल्या गावात कीर्तन झालं नारद महाराजांचं, त्यांनी सांगितलं. झालं बाई, नारदाचा कोण तो विश्वास धरून बसलो. अगं रुक्मिणी तुला सांगते, या कीर्तनकाराचं काही खरं नसतं. अरे काय करे? एक कीर्तनकार म्हणतो हरितो निष्ठुर निर्गुण, दुसऱ्या दिवशीचा म्हणतो कृपा सिंधू दीनवत्सल. काय खरं यांचं? एक म्हणतो शरीर उत्तम चांगले, एक म्हणतो शरीर दुःखाचे कोटा. काय खरं यांचं? एक म्हणतो करावी तातडी परमार्थी, दुसरा म्हणतो तो का म्हणे यशी नचरी तातडी. काय खरं यांचं? एक म्हणतो भक्ती पंथ बहु सोपा, तो दुसरा म्हणतो भक्ती तो कठीण. काय खरं यांचं? अगं नारदानं वर्णन केलं तो सुंदर आहे म्हणून, पण तो तसा नसला तर नारदांवर नाही ग तसं बोलणार नाही. लय सुंदर आहे म्हणतात तो दिसायला. जरा पद म्हणतो आहे, पद म्हणतो माफी झालं का? होऊ द्या. हा झालं करतो. नारदानं त्याच्या रूपाचं वर्णन केलं. गले में वैजंती माला बजावे मुरली मधुर बाला श्रवण में कुंदन कलकाला नंद के आनंद नंदलाला गगन समरांग राधिका चमकन हे आले लगन में तारे बनमाले भ्रमरती झलक कटुरी तिलक चंद्रसी झलक ललित छवि श्यामा प्यारी की श्रीगिरिधर कृष्ण मुरारे धन्य ते
कोण हसायला? आता काय सुंदर आहे म्हणतात रुक्मिणी. मला तर काय खरं वाटेल ना त्याच. अगं तो सुंदर म्हटले नारद पण नसला तर नाही ग. शेखरो वाळ शेखरो गुणवान निर्गुणवान. गुणी असेल तर नाही तर निर्गुणी असेल. पण आता ठरलं ठरलं ठरलं. कसा ग बाई हरविना धीर धरू. कसा ग बाई हरविना धीर धरू. एका जनार्दनी निश्चय मनीचा श्रीकृष्ण नवरावर जाणार. सखी म्हणजे अगं रुक्मिणी तसं नको करू. तू न त्याला स्वीकारलं पण त्याने तुला स्वीकारलं पाहिजे ना. तो त्याच्या दारात गेली त्यानं तुला घरात नाही घेतलं तर होय तुझा आंबे सारखं. कोण आंबा? राजा काशीराजाला 3 कन्या. आंबा, अंबिका, अंबाली. भीष्मानं तिघी जिंकली. तिघी जिंकल्या. सगळ्यात मोठी अंबाजी होती. ती भीष्माला म्हटली भीष्मा तुमच्या सोबत येणं मला क्रमप्राप्त. शेवटी ती मला पणामध्ये जिंकलाय. पण माझे हृदय व्यक्त करू. बोल म्हटलं. माझं शाल्वावर प्रेम आहे. जाऊ का? विष्णूने लवकर जा. सुलटे वाचून खोकला गेला. आणि मला प्रश्नच पडला होता. नवरदेव होते 2, नवऱ्या झाल्या 3. चित्रांगण विचित्र वीर्य 2च नवरदेव. आणि नवऱ्या किती झाल्या होत्या? 3. मला प्रश्न पडला होता एक चित्रांगदाला होईल, एक विचित्र वीर्याला होईल, तिसरीचं काय करायचं? तर मला तर लग्न करायचं नाही. असं भीष्म सुद्धा म्हटले जे मी म्हटलो होते. मलाही करायचं नाही. असं नाही करायचं सगळ्यांना. आणि पहिल्यांदा माझा परिचय नाही. गेली. तुला सांगते रुक्मिणी शाल्वाकडे गेली पण शाल्वानं स्वीकारलं नाही. शाल्वानं परत लावलं आणि परत भीष्माने स्वीकारलं नाही. परशुरामापर्यंत वशीला लावायला गेली. भीष्मानं युद्ध पत्करलं, गुरुचा विरोध पत्करला पण तिला स्वीकारलं नाही. आणि मग ती अंबापूरच्या जन्म शिखंडीहून भीष्माचा शूट घ्यायला जन्माला आहे. रुक्मिणी तसं होऊ नये तुझं. रुक्मिणीनं शिशुपाल पाहिलाय. देऊन टाक, करून टाक लग्न. कुठं जाते रुक्मिणी? ऐका मंडळी पुढे ज्ञानोबाच्या काव्यरहिनीमध्ये रुक्मिणी ऐका. रुक्मिणी म्हणते सखे त्याच्या दारात जा. त्यानं जर घरात घेतलं नाही तर दारात पडून राहणार. त्यानं बायको नाही केलं त्याची बटी खून राहणार. त्यानं कपडा नाही दिला तर फाटकं तुटकं नेसणार. त्याने खायला नाही दिलं तर उरलं सुरलं खाणार. त्यानं घरात नाही घेतलं तर त्याच्या उंबऱ्याचा उसासा करून दारात पडणार. पण त्याचीच होऊन राहणार. आता दुसरा कोणी नको. लय गोड विरहिणी ज्ञानोबा राहायचे. दत्ता महाराज सुरुवात काफीराजा. त्याचा करायचा पुन्हा आसावरी, पुन्हा करायचा नट भैरव, त्याचा सुबनी. ऐका आता सरळ सरळ म्हणतो. पाचा दामाचा घोंगडाने शेण. पाचा दामाचा घोंगडाने शेण. पाचा दामाचा घोंगडाने शेण. आवाज सांगा. पाचा दामाचा घोंगडाने शेण. पाचा दामाचा घोंगडाने शेण. पाचा दामाचा घोंगडाने शेण. दामाचा घोंगडाने शेण. पाचा दामाचा घोंगडाने शेण. उरले ते मोठं जगीनं गे माये. उरले ते मोठं जगीनं गे माये. कामारी 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 हो. कामारी कामारी कामारी
त्याचीच होऊन राहील. जसं रुक्मिणीच्या चित्तात तो सोडला तर कोणीच नाही, तशी आपली अनन्यतेचं दर्शन घडवण्याकरता रुक्माईचा पती ही योजना आहे. आम्ही एक चित्तात तोच धरला. आम्ही चित्तात धरला नाही असं नाही, धरला पण तोच नाही धरला. शब्द कळतील तुम्हाला. तो धरला पण तोच नाही धरला. एक राजा तुम्ही काय खाता म्हणजे तांदूळ खातो, म्हणजे वेळ प्रसंगी गहूही चालतात, नाही का म्हणतो पाव बी भागतो. तुम्ही काय खात? आम्ही ज्वारीच खातो. आता याला दुसरं काही चालत नाही. आम्ही तो धरला आणि त्याने तोच धरला. मी जर तुम्हाला विचारलं तुमचं नाव काय, आठवलं तुम्हाला? तुमच्या आईचं नाव काय, आठवलं? वडिलाचं, चुलत्याचं, भावाचं, बहिणीचं? मला विचारा. माझं नाव उमेश, आईचं नाव सुनीता, वडिलाचं नाव हरिभाऊ, चुलत्याचं नाव प्रकाशराव, भावाचं नाव गणेशराव आणि दिनेशराव, बहिणीचं नाव सविताबाई. आता तुकाराम महाराजाला विचारावं, ते म्हणतात विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही होता. त्याला म्हणतात एक धरीला. आम्ही चित्तात अन्य आश्रय त्यागून आम्ही त्या अनन्यता. आता जीवाचा आश्रय सोडला आणि यालाच आश्रय केला. गतिस्त्वम 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 भवानी. हो बस. हो चंद्रशेखर 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 पाहिमा, चंद्रशेखर 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 त्राहिमा. एवढा चित्तात धरला. हाच चित्तात धरला. ऐकलं? जीवाचा आश्रय सोडला आणि हा धरला. जडाचा आश्रय सोडला आणि हाच धरला. काय लोक जडात अडकले. बंगला माझा, घर माझं. आमची गुरुजीला भारी उदाहरण देतात. एका माणसाने भला मोठा बंगला बांधला आणि 2-4 महिन्यांनी मी त्याला भेटायला गेलो तर बंगल्यावर लोक घरावर नाव ठेवतात, संत कृपा, सद्गुरु कृपा. आणि भेटायला गेलो काय म्हणतात बघा, महाराज कसं घेतलं मला माहिती, कसं बांधलं मला. सद्गुरु नाव काय झक मारा टाकलं म्हणा, त्याच्या कृपेनं झालं. त्याच्या नाही तसं नाही मग मी केलं. खरं का कुठे कंधारकर महाराज म्हणत जायचे. कंधारकर महाराज म्हणजे अशा लोकांच्या घरी गेलं ना माणसाला लय त्याच्या संपत्तीत अडकून, मग तोंडानं म्हणून नये पण मनात म्हणत जाऊ म्हणायचं. काय तुम्हाला महाराज ही आपली माडी, मनात म्हणा लाव त्याला काडी, मनात तोंडानं नाही म्हणायचं. महाराज ही आपली गाडी असं, महाराज ही आपली शेतीवाडी, महाराज ही आपली बायडी. बाईला काडीला वाटलं प्रदर्शन करतात संपत्तीचे. साधकांनी विषयाचे दोष दर्शन, मुख्यत्वे बाधक स्त्री आणि धन असून वेळ होऊन लई वेळ गेला. ते काय आम्हाला तिकडची सवय 10 आणि 11 वाजले की उभं वारं सुटत. तुमचं सुरू 10ला होत, फक्त 5-10 मिनिटात 8 तास घेतो. आता काय सांगत होतो? महाराज माझा बंगला, महाराज माझा बंगला. 2-4 महिन्यात त्याच्या घरी भेटायला गेलो. कोणाच्या घरी? त्याच्या घरी. तर तो अंगणात झोपला होता. तू कुठे झोपला होता? अंगणात. बंगला बाजूला. बाहेर का बसले, बाहेर का झोपले? म्हणे बंगल्यात ढेपणं झाले. म्हणे ह्याला घराच्या बाहेर कोणी काढलं? बंगला कोणाचा? जगन्नाथांना सांगायचे याला घराच्या बाहेर कोणी काढलं? ढेक नाही. बंगला कोणाचा? असं ढेकणाचा तरी म्हणतो माझा. पण यांनी जडाचा आश्रय सोडला, एक आकंडनाचं चिंतन, अन्य साधनाचा आश्रय सोडला. जप तपानुष्ठान व्यर्थ कास या करणे, करतो तपादी साधने. अन्य साधनांना सोडलं आणि शेवटी ते म्हटले अन्य देवतांनाही सोडलं.
नवे जो काही माया राणी बेसबाई बया माझा पंढरी माझा पंढरीराव नवे जकाई जो काही हा पंढरीराव बलिया माझा पंढरीराव बलिया माझा पंढरीराव बलिया माझा पंढरीराव हा मेर कुमाईचा पती परिणामता तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम त्यानं आमचे सगळे काम पूर्ण झाले काम शब्दाचे दोन अर्थ करा आमची सगळी कर्तव्य पूर्ण झाली बापाचं श्राद्ध करणं मुला औषधकाने आमचं कर्तव्य होतं पण देवानच केलं सगळ्या कथा सांगायला वेळ नाही मला. बायकोचं पालन पण करणं जर व्यवस्था नसेल तर पती अवच्छेदकानं यानंच केलं मुलगी अवच्छेदकानं बाप या अवच्छेदकानं मुलीचा हुंडा द्यायला पाहिजे यानेच भरला त्याने झाले अवघे काम आमचा मळा खुरपायचा होता टाकला याने खुरपून एवढंच नाही आमचं मांस मोजायचं होतं दिलं यानं मोजून त्याने झाले अवघे काम एक आणि काम शब्दाचा दुसरा अर्थ करा इच्छा इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दिता आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या बरं संसारात आम्ही लय खटपट केली पण संसारात आमच्या इच्छा पूर्ण झाल्यात माझ्यासमोर जेवढे बसलेत ना त्याच्यात 80% वैतागलेत महाराज तुम्हाला वाईट वाटू देऊ नका एरवी मी 90 म्हणत असतो पण भाग्यनगर असल्यामुळे मी जरा आवडते पटवून देऊ तुम्हाला एका मिनिटात पटवून देऊ ज्यांचं लग्न झालं त्याने हातवर करावे दत्ता महाराज एवढे ब्रह्मचारी भेटले कुठे एवढे ब्रह्मचारी एवढे आनंदी पंढरीत राहिले नाही आता तुझं नाव काय झाले का तुझे नितेश लक्ष देऊन ऐक तू यांचे झालेत का नाही सगळ्यांचे थोड्यांचे नाही बऱ्याच जणांचे झाले पोरा फोडायचे हो छोटे आहेत पण बाकीच्यांचे झाले का नाही आणि त्याने हात वर केले का काय केलं सांग तुला हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही तुझी वेळ गेली नाही म्हणून सावध केलं बाळा कीर्तन सुटलं चल माझ्यासोबत तुझा त्रास होईल पण हमकाशी अवघे दिवस गेले कामा नाही जन्मा खंड तात्पर्य मंडळी इच्छा पूर्ण नाही पण आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तो का म्हणे आम्ही जे जी इच्छा करताया माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची पूर्वी कूड का सेवा म्हणते आड तरी प्रेम सोये सगळ्या त्या वव्या पाहून घ्या तेने झाले अवघे काम निवारला भव भ्रम भव म्हणजे संसार हा कोणी भ्रम आहे पण मावळ वित विश्वाभास याच्यावर शांताराम गुरुजी म्हटले विश्वाला भास म्हणण्याची ताकद फक्त आमच्या वेदांताची फक्त वेदांत दर्शनानं विश्वाला भास म्हटलं नाही तर कोणी काय म्हटलं पण भास फक्त वेदांताने म्हटलं तो भवभ्रम निवारून गेला कशाने हा चित्तात धरल्यामुळे महाराज आहे चित्तात आला का हे काही की नाही आला त्यासाठी आम्ही किंमत मोजली या जगात फुकट कोणालाच काहीच मिळत नाही हे परस्पराला भ्रम आहे त्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं याला वाटतं याला फुकटचं मिळालं आणि तुमच्या सगळ्यांच्या मनात सांगू काय सगळ्याला वाटतं महाराज लोकांना फुकटचं भेटत नाही एवढी थंडी आहे पण कीर्तन झालं माझा फेटा काढून पहा घामानं भिजलाय घामाचा पैसा आहे फुकट नाही
ही दल्या वाचून फळप्राप्ती कैसी तपेविन दैवत दिदल्याविना प्राप्त आणि गुजविन हित कोण सांगे. काय किंमत मोजली परद्रव्य परनारी झाली विषाची आपरी. परद्रव्य हे लोभाचं उपलक्षण घ्या आणि परनारी हे कामाचं उपलक्षण घ्या आणि काम आणि लोभ सर्व विकारांचं उपलक्षण घ्या. या उपलक्षणाने हृदयातले सगळे विकार बाहेर काढले घालून या काळ अवघा बाहेरी त्यासीचा अंतरी वास दिला. हे केलं आणि हे केल्यामुळे आमच्या चित्तात तो आला आणि तो चित्तात आल्यामुळे आमचं जीवन या उंचीवर आलं. पण मला तुम्हाला एकच सांगायचंय, एवढंच करा. काय करा? चित्तात रुक्माईचा पती धरा. तो का म्हणे फार नाही लागत व्यवहार. बाकी व्यवहार करायची गरज नाही, फक्त एवढं केलं तरी बस. या संबंधाने 2 मिनिटं बोलू आणि सेवा संपू. एकदा भजन करू. महाराज म्हणतात, एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. तेने झाले सर्वथा देवरना करू. तेने झाले सर्वथा देवरना रघुमाईचा पती. धरला चित्ते आम्ही रघुमाईचा पती. तेने झाले अवघे नाम देवरना तेने झाले अवघे नाम देवरना. मधली चाल झाली. काळी मंडळी काळी. जय गोपाल. काळी वाजवा, भजन करा. फार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम निवारला बहुभ्रम. 2च मिनिटं बोलायचं आणि थांबायचं. जास्त काही करायची गरज नाही. नरगे सांगावा आश्रम उपजले कुळीचे धर्म आणि का न करावे श्रम. एक पुरे नाम विठोबाची एक भाव चित्ती तरी नलगे काही युक्ती. अरे जप तपानुष्ठान व्यर्थ कासया करणे यम नियम नलगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पात कारणे. एकच असावं पण पक्क असावं. लय फापट पसारा करण्याची गरज नाही. त्याला त्या पंचतंत्रातली एक कथा आहे. माकडाची आणि गाढवाची भेट झाली जंगलात. कोणाकोणाची? माकडाची आणि माफर गाढव नाही. एवढा विदर्जा खाली नाही न्यायचा आपल्याला. माकडाची कोल्याची. कोणाकोणाची भेट झाली? माकडाची कोल्याची. काय चाललं माकडा, काय चाललं गाढवा. वार्तालाप झाला, सुखसंवाद झाला. नंतर गाढवानं कोल्याला आपलं कोल्यानं माकडाला विचारलं, का रे माकडा? कल्पना करून वाघ आला तर त्याच्यापासून वाचण्याकरता तुझ्याकडे किती युक्ती आहे? माकड मला, बाबा आपल्याकडे एकच युक्ती आहे. वाघ आला की टुंकून उडी मारायचं, झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचं. कोण असत? ये पट्याकडे 40. फक्त ये पट्याकडे 40. अशा गप्पा चालू असताना तेवढ्यात वाघ आला. माकडाकडे किती युक्ती आहे? माकड टंकून उडी मारली, शेंटर जाऊन बसली. हे कोल होतं ना 150 आम,
हे म्हटलं 5वी युक्ती वापरू का 6वी? 20वी बरी का 30वी बरी? 24वी तर मागच्याच वेळेस वापरली होती, आता वेगळं काहीतरी करू असा विचार करेपर्यंत वाघ आला त्याला खाल्लंय. माझ्याकडे बघत काय त्याचा वडापाव झाला ना. आता 40 नको, एकच पाहिजे, मध्याच पाहिजे. आमच्याकडे एकच आहे, मध्याच आहे. पण माझं तुम्हाला म्हणणं आहे, फार खटपट करायची गरज नाही. तो का म्हणे फार नाही लागत व्यवहार, फक्त एक करा, चित्तामध्ये रखुमाईचा पती धरा. चित्तात रखुमाईचा पती एकाएकी येणार नाही, सतत चित्ताला जागा करावं लागणार आहे. रखुमाईचा पती धरायचा, रखुमाईचा पती धरायचा. आणि त्याच्यासाठी काय करायचं, तो ध्यानात राहावा म्हणून गळ्यात तुळशीची माळ घालायची. काय घालायची? तुळशीची माळ घालायची. ही तुळशीची माळा 5-5 मिनिटाला आपल्याला सांगते. जसं बाईच्या गळ्यात काळामणी का असतो, का असतो? तो काळामणी तिला प्रत्येक क्षणाला स्मरण देतो, बाई तुझं जीवन कोणाला तरी समर्पित आहे. तसे तुळशीचे मणी काय करतात? प्रत्येक क्षणाला सांगतात की तू पांडुरंगाला समर्पित आहे. म्हणून गळ्यात धारण करायच्या, ध्यानात ठेवा. खरं तर आपल्या दृष्टीने तुळशीच्या माळा आहेत, सामान्य लोकांच्या दृष्टीने लाकड आहे. काय आहे लाकड? एकाने विचारलं रहिमन साधूला, लय गोड प्रसंग आहे, ते चर्चा झाली आपली. रहिमन साधूला विचारलं की तुळशीची लाकडं तुम्ही गळ्यात का घातली, ही लाकडं गळ्यात का घातली? म्हणजे बाबा तुला माहित नाही, माणूस जर पाण्यामध्ये पुरात जर अडकला आणि त्याला जर लाकूड सापडले तर तो तरतो. ऐकताय ना? पुरामध्ये पडलेल्या माणसाला जर लाकूड मिळालं तर तो तरतो. तर भवसागरात बुडालेला ज्यांनाही माळ सापडते ना, तो त्या भवसागरातून तरतो. काय होतं? तरतो मंडळी. आणि महाराज मग एक लाकूड बस झालं नाही, एवढ्या माळा कशाला? वजनानुसार वजन ठेवावं लागतं. किरकोळे त्याचं वण किंवा भागत, आमच्या सारख्याच एकामुळे भागन का म्हणून एवढ्या माळा काही नाही. म्हणून एक भाव चित्ती तरी नलगे का, ही युक्ती आपल्या जीवनात भगवान राधेश्यामाने, मला वाटतं दत्त प्रभू सुद्धा आता येणार आहे. त्यांनी गुरु 24 केली पण तत्व एकच धरलं, हे ध्यानात ठेवा. 24 तत्वामध्ये गुरु 24 आहे पण तत्व किती आहे? एकच आहे. एकाच्याच अनुषंगाने सर्व विचार आहेत. आपल्या वृत्तीमध्ये तोच भाव जागा व्हावा अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. आपल्या सगळ्यांचा परमार्थ चांगल्या सद्गुरुनाथांच्या नेतृत्वात चालू आहे. औसेकर बाबा असतील, त्यामध्ये श्री गुरु चंद्रशेखर महाराज आमचे सद्गुरुनाथ असतील, ते असतील. मला वाटतं काल्याच्या कीर्तनाला सद्गुरुनाथ येणार आहेत. उद्या आमच्याकडे आहेत, परवा पुण्याला जाणार आहेत, तेरवा मुंबईला जाणार आहेत. मुंबईचं कीर्तन करून ते सरळ भाग्यनगरमध्ये येऊन तुम्हाला उपकृत आणि आशीर्वचन देणार आहे. सद्गुरुनाथांच्या कीर्तनापर्यंत आपल्या सगळ्याच्या अंतःकरणातला भाव वृद्धिंगत होत राहावा. सद्गुरुनाथाच्या साक्षीने त्याच्यावर मोहर लावावी आणि आपलं जीवन ध्येयापर्यंत जावं, अशीच भावना प्रभूचरणी करतो. सेवेला पूर्ण देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, बंडातात्या कराडकर, ज्यांच्याकडे मी अध्ययन केलं त्या सर्व सद्गुरुनाथांचं आहे, त्यांच्या चरणी समर्पित करतो. सर्व देवरूप श्रोते मंडळी यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. गुरुतुल्य आमचे गुरुबंधू लक्ष्मीकांतजी महाराज ते या ठिकाणी आहेत. म्हणजे स्वतः गुरु आले किंवा गुरुने धाडिले, त्याच्याबद्दल भाव तोच असतो. पण आदरणीय आमच्या सद्गुरूचंच रूप म्हणजे आम्हाला लक्ष्मीकांत महाराज वाटतात. जेवढा आदर आमचा सद्गुरुनाथाबद्दल आहे तेवढाच लक्ष्मीकांत महाराजाबद्दल आहे. जेवढ्या फक्त थोडी गुरुबंधू असल्यामुळे कधीतरी अतिविलंघ ते होतं, पण भाव आमचा तोच आहे. आदरणीय महाराज आज या कीर्तनात उपस्थित आहे, तोही मला मोठी सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. कारण काय, कीर्तनात येणारे श्रोते 3 प्रकारचे असतात. कीर्तनकार कुठे चुकला हे पाहण्याकरता येणार आहे, आपल्याला आज काहीतरी पदरात पडावं म्हणून येणारा एक, आणि पोरग चांगलं बोलतंय, गुरुबंधू चांगला बोलतो कौतुक करण्याकरता येणारा एक. माझ्या दृष्टीने आज 2च प्रकारचे श्रोते. माझ्या समोर काही जिज्ञासू श्रोते आहेत की काहीतरी ग्रहण करण्याकरता आले, आणि काही पूज्यपाद गुरुबंधू सारखे श्रोते केवळ गुरुबंधूचं कौतुक करण्याकरता ते आलेले आहेत. पण त्या सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करून वाणीला पूर्णविराम, एकदा संतांचं भजन करू, सेवा समाप्त. ज्ञानेश्वर महावरी ज्ञानराज माऊली तुम्हारे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
तुका म्हणे फार फार तुका म्हणे नाही लागत व्यवहार देणे झाले आवडे देणे झाले आवडे काम नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार देणे झाले आवडे काम झाले आवडे काम सगळ्यांनी सुद्धा माझ्या मागे म्हणायचं निवारला भव भ्रम